मंडळी, शहापूर तालुक्यातील एक असा रस्ता जो प्रवाशांसाठी रस्ताच उरलेला नाही, तर सामान्य नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ आहे. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य नाही, तर थेट यमराजाचं बोलवणं ठरत आहे. होय मंडळी, मी सरळंबे ते शहापूर या रस्त्याविषयीच बोलत आहे. आजची व्हिडिओ खास या रस्त्यासाठी समर्पित. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी, आपण पाहत आहात GT इन्फो चॅनल. मंडळी, 1990चा काळ होता. तब्बल 36 वर्षापूर्वीचा काळ. 1990च्या काळामध्ये PV नरसिंह राव यांचं सरकार तयार होत होतं. नुकताच सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवत होता. त्याच 1990च्या काळामध्ये हा सरळंबे ते शहापूर डांबरीकरण त्याच वेळी झाले. तब्बल 36 वर्षापूर्वी याच रस्त्याला डांबराचा सुवास मिळाला. 2026 मध्ये याच रस्त्याच्या वाट्याला ढीगभर खड्डे आलेले आहेत. पिढ्या बदलल्या, राजकारणी बदलले, सरकार बदलले, तरी सरळंबेकरांच्या नशिबाचा वनवास अजूनही संपला नाही. या रस्त्यावर रस्ता आहे की खड्डा हे समजत नाही. रस्ता आहे की पाण्याने भरलेले शेततळे हे समजत नाही. जर गर्भवती एखादी माता जर शहापूरला जर प्रवास करत असेल, तर तिला धोका निर्माण होऊ शकतो. तिच्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. यामध्ये कल्पना न केलेलीच मंडळी बरी. आपल्या घरातील वृद्ध महिला, आपल्या घरातील वृद्ध पुरुष जर शहापूरला जर प्रवास करत असेल, तर त्यांना हाडे खिलखिली करणारी शिक्षा त्यांना मिळते. अहो, रिक्षावाल्यांची जर अवस्था बघितली तर कमवतात कमी, पण गॅरेजला हे रिक्षावाले जास्त खर्च करतात. अशी अवस्था आज सरळंबे ते शहापूर या रस्त्याची झालेली आहे. याच रस्त्यावर किती गाड्या घसरतात, अहो याच रस्त्यावर किती अपघात होतात. अनेकांच्या याच रस्त्यावर हातपाय सुद्धा मोडलेत. पण प्रशासन मात्र कोणाच्या मृत्यूची वाट पाहतो की काय, हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे. 1990चा इतिहास सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना, 1990चा इतिहास सांगणाऱ्या या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. आज या रस्त्याची काय दुर्दशा झालेली आहे हे यांना पाहवते की नाही, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. अहो, आता कुठे पहिल्या पावसाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या पावसातच या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. पुढील 4 महिने ते रस्त्याची काय अवस्था होईल ही न सांगलेलीच मंडळी बरी. आता कुठे या रस्त्याची चाळण होऊन नदी नाल्यांचे तल्यांचे स्वरूप या रस्त्याला आलेले आहे. मात्र प्रशासन मात्र मूग गिळून शांत बसलेलं आहे. पावसाचा जोर वाढण्यापूर्वी हे रस्ते बुंजवा, नाही तर सरळंबेकरांचा एकदा संयम सुटला तर जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असणार आहे. ही रोखठोक भूमिका आज GT इन्फो चॅनलच्या माध्यमातून नागरिकांनी घेतलेली आहे. हा रस्ता म्हणजे केवळ रस्ता नाही हो, जनतेच्या अस्तित्वाचा प्रश्न आज खऱ्या अर्थानं निर्माण झालेला आहे. आता तरी प्रशासनाने या कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे आणि खरं तर या जखमी झालेल्या खड्ड्यांना निदान मलमपट्टी तर करावी. अहो, जिल्हा परिषदेवर या ग्रामीण भागाची जबाबदारी असते, परंतु जिल्हा परिषदेने या सरळंबेकरांना मात्र मृत्यूच्या खाईत ढकलून दिलेलं आहे. अहो, आमचे गर्भवती महिला, शालकरी मुले यांना काही झालं तर त्याला फक्त आणि फक्त या प्रशासन जबाबदार असणार आहे. अहो मंडळी, जर या नागरिकांचा जर संयम सुटला, या रिक्षावाल्यांचा, या लहान मुलांचा जर संयम सुटला, तर प्रशासनाला मात्र चोप दिल्याशिवाय हे नागरिक शांत बसणार नाही. म्हणून GT इन्फो चॅनलच्या माध्यमातून एकच तुम्हाला विनंती आहे की पावसाचा जोर वाढण्यापूर्वी हे जखमी झालेल्या खड्ड्यांची निदान मलमपट्टी तरी करावी. तर मंडळी, या रस्त्याबाबत तुम्हाला काय वाटते? या रस्त्याला नक्की जबाबदार कोण हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो मंडळी, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असतात. चला तर मंडळी, पाहूया खड्डे प्रशासन भरतो की नाही, आणि नाही भरले तर भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. नवीन व्हिडिओ नाही तर आंदोलनात सकट भेटूया. धन्यवाद. चला तर मंडळी, घेऊया निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.